नमस्कार, मी इंद्राणी रेडेकर. न्यूज मराठी 24/7 चॅनेलच्या हेल्थ मंत्र या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करते. खरं तर या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयातील विशेष तज्ञ येथे आमंत्रित करतो व त्या विषयातील मार्गदर्शन आपण घेत असतो. मागच्या काही एपिसोड्समध्ये काही प्रेक्षकांची मतं, त्यांच्या प्रतिक्रिया इतक्या आल्या की आम्हाला पुन्हा एकदा या डॉक्टरांना आमंत्रित करावं लागलं. तर ते आहेत कोल्हापूर आयकॉन अवॉर्ड्सने सन्मानित फेलो ऑफ इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लांटोलॉजी तसेच डिप्लोमॅट ऑफ वर्ल्ड काँग्रेस ऑफ ओरल इम्प्लांटोलॉजीचे डॉक्टर आझम मकानदार सर. नमस्कार सर. नमस्कार मॅम. मी डॉक्टर आझम मकानदार. मी कन्सल्टिंग ओरल इम्प्लांटोलॉजिस्ट आहे. गेली 12 वर्ष माझं क्लिनिक मकानदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक, स्टेशन रोड, कोल्हापूर इथे आहे. सर, तुम्ही मागच्या काही एपिसोड्समध्ये इतकी चांगली इन्फॉर्मेशन दिली की ते प्रेक्षकांच्या पसंतीस खूप उतरलं आणि त्यांच्या काही क्वेरीज आल्या, त्यांचे प्रश्न आले आणि ते आम्हाला म्हणतायत की आम्हाला हा विषय आत्ता ऐकायचा आहे. तर तो विषय आहे गर्भवती महिला व त्यांच्या दातांच्या समस्या. तर सर, जेव्हा एखादी महिला प्रेग्नेंट झालेली असते किंवा होणार असते तर त्याच्या आधी काळजी घ्यायला हवी का, कसं, म्हणजे तुम्ही काय म्हणाल? गर्भवती महिलांमध्ये काही फिजिओलॉजिक चेंजेस होत असतात आणि त्याच्यासाठी काही वेगळी प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे दातांच्या रिलेटेड. ओके. पहिली गोष्ट म्हणजे काय की बरेचदा गर्भवती महिलांना एक भीती असते की म्हणजे मी आता प्रेग्नंट आहे तर मी ट्रीटमेंट घेतली तर बाळाला काही धोका होऊ शकेल का किंवा हे असेल. आणि बरेचदा आपण अनुभवतो की बरेच डेंटल प्रॉब्लेम्स हे त्याच स्पॅन मध्ये म्हणजे प्रेग्नंट असताना उद्भवतात अचानकपणे. तर ते अचानक असे उद्भवत नाहीत. ऍक्च्युली त्याला एक फिजिओलॉजिक कारण असतं. ब्लड व्हॉल्यूम वाढलेला असतो, हार्मोनल चेंजेस असतात प्रेग्नन्सीमध्ये बरेचसे. त्याच्यामुळे हिरड्यातून रक्त येणं, ब्रशिंग करताना रक्त येणं किंवा अचानक एखादा दात दुखू लागणं, जो पूर्वी दुखत नव्हता पण आता दुखतोय, असे प्रॉब्लेम्स येतात. ओके. तर ऍक्च्युली आता बऱ्यापैकी प्लॅन प्रेग्नन्सीज असतात. त्याच्यामुळे सुरुवातीला प्रेग्नन्सी प्लॅन करताना डेंटिस्टना एकदा दाखवून आणि चेकअप करून ज्या इमर्जन्सी डेंटल ट्रीटमेंट्स लागणार आहेत, म्हणजे जे दात खूप किडलेले आहेत ते काढून घ्यायला पाहिजेत किंवा जे खूप किडलेले आणि त्याचं रूट कनाल करण्याची गरज आहे, तर असे एखादे जे असतील ते करून घेणं गरजेचं आहे. कारण ट्रीटमेंट चालू असताना मग सगळ्यांचीच धावपळ होते आणि एक भीती, अनामिक भीती असते आपल्याला की आपल्या बाळाला किंवा आपल्याला काहीतरी इजा होण्याची. अगदी सर, ही भीती तर महिलांमध्ये जास्त असते. त्यांना आधीच काळजी घ्यायला हवी जेव्हा ते प्लॅन करत असतात किंवा अशा पद्धतीने त्यांचं काही प्लॅनिंग असतं की आता काहीतरी घडणार आहे त्यांच्या आयुष्यात, नवीन काहीतरी होणार आहे. तर त्यावेळी त्यांनी त्याच्या आधीच एकदा चेकअप करून घेणं खूप गरजेचं असतं. हे तुम्ही आता सांगितलं. पण सर, लेट्स से की एखादी महिला आलीच नाही चेकअपसाठी किंवा तिने काही केलंच नाही, कारण तिला माहितच नाहीये की हे असं काही करावं लागतं किंवा करणं गरजेचं असतं. आणि जेव्हा ती प्रेग्नेंट असते तेव्हा तिला दात दुखायला लागतात, मग कधी कधी रक्त येणं किंवा हिरड्या सुजणं हे असं काहीतरी व्हायला लागतं.
मग त्यावेळी तिनं काय केलं पाहिजे? मॅडम प्रेग्नन्सीमध्ये जनरली 3 ते 6 महिन्याचा जो हम्म, कालावधी आहे म्हणजे हम्म. 3रा महिना ते 6वा महिना, 3rd to 6th month त्याला म्हणतो, म्हणजे 4th to 2nd ट्रायमेस्टर त्याला आम्ही म्हणतो. म्हणजे अच्छा. ज्यावेळी 3रा महिना कंप्लीट होतो हम्म, आणि तेव्हापासून 6वा महिना कंप्लीट होईपर्यंत हा हम्म. जो 2nd ट्रायमेस्टर त्याला आम्ही म्हणतो, तर ओके. हा सगळ्यात सेफ मानला जातो ट्रीटमेंटसाठी, डेंटल हा. ट्रीटमेंटसाठी. ओके. कारण ह्याच्यात तुम्ही जी औषधं किंवा काही प्रिस्क्राईब करतात तर त्याच्या गर्भावरती म्हणजे बाळाच्या हम्म. जो हे आहे त्याच्यावरती काही परिणाम होत नाही ओके. युजली. हा हा. तर पण प्रेग्नन्सीमध्ये कुठल्याही ट्रायमेस्टरमध्ये डेंटल ट्रीटमेंट्स या करता येऊ शकतात. ओके. हा, जरी हम्म, असं असेल हम्म, की एखाद्या महिलेला गरज असेल, हम्म, इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे, दातामध्ये इन्फेक्शन झालंय, हम्म, हम्म, सूज झाली आहे, पस येतोय, हम्म. तर अशामध्ये काही ट्रीटमेंट्स ह्या आपल्याला फक्त दातांची जी आपण लोकल अनेस्थेशिया म्हणतो त्याला ओके. भूल देऊन हम्म, करता येते. भूल ही कम्प्लिटली सेफ असते प्रेग्नन्सीमध्ये हम्म, दातांची, कारण तो लोकल अनेस्थेशिया असतो, तो जनरल हम्म, अनेस्थेशिया नसतो. तर ते देऊन आपण सेफली ह्या ट्रीटमेंट्स करू शकतो. तुमच्या रूट कनाल्स होऊ शकतात, दात काढण्याची प्रोसेस होऊ शकते. हम्म, फक्त काय असतं की जी औषधं दिली हम्म, जातात नंतर म्हणजे हम्म, हे इन्फेक्शन्स करण्यासाठी, ती पण सेफ मेडिकेशन्स इन प्रेग्नन्सी आपण देऊ शकतो. हम्म. आणि ती थोडीशी गायनेकोलॉजिस्ट तुमचे असतील त्यांच्या सल्ल्याने आपण ते ठरवून देतो ओके. बरेचदा. आणि हा. दुखण्यावरती सुद्धा औषधं देता येतात. पण जनरली प्रेग्नन्सीमध्ये जर रूट कनालची गरज असेल तर माझ्या अनुभवानुसार हम्म, तुम्ही रूट कनाल करून घेणं, हम्म. आणि म्हणजे ऍटलिस्ट फर्स्ट स्टेप रूट कनालची केली की तुमचं दुखणं जातं ओके. आणि त्या रिलीव्ड होतात. त्या हम्म, जोपर्यंत त्यांची डिलिव्हरी वगैरे होईल आणि बाळ हम्म. स्टेबल होतं त्याच्यानंतर आपण ती ट्रीटमेंट तिथून पुढे कंटिन्यू करू शकतो. पण आत- प्रेग्नन्सी आहे हा. म्हणून ट्रीटमेंट टाळणं योग्य नाहीये. ही खूपच चांगली माहिती तुम्ही दिली डॉक्टर. कारण काही महिला अशा असतात की त्यांना माहित नसतं की दात दुखतोय तर दुखू दे. कारण आता त्यांना कदाचित त्या घाबरलेल्या असतात. त्यांना भीती असते की अॅनेस्थेशिया द्यावा की नाही द्यावा. मग त्यांच्यामध्ये इतकी भीती निर्माण होते की आता मला बाळ आहे तर आता कसं होईल? हे चुकीचं आहे, हो बरोबर आहे, हे त्यांना त्या द्विधा मनस्थितीत असतात. हो हो हो. मग त्यांना एकदा सांगा आवर्जून की हे अॅनेस्थेशिया घेणं इम्पॉर्टंट आहे का? किंवा त्याचा काही फायदा होतो का? हा, किंवा त्याचा काही अफेक्ट होतो का बाळावर? नक्की. ऍक्च्युली प्रेग्नन्सीमध्ये डेंटल अनेस्थेशिया म्हणजे जो लोकल अनेस्थेशिया आहे ते घेणं कम्प्लिटली सेफ आहे. त्याचे काहीही दुष्परिणाम नसतात. आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये बऱ्याच महिलांना, प्रेग्नंट महिलांना ट्रीट केलेलं आहे. त्यांचा 9वा महिना सुरू असताना सुद्धा मी ट्रीट केलेला आहे, कारण त्यात दुसरा ऑप्शन नसतो. कधी कधी हे इन्फेक्शन्स, कारण प्रेग्नन्सीमध्ये इट्स अ सॉर्ट ऑफ इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट, म्हणजे प्रतिकारशक्ती थोडीशी कमी झालेली असते. हम्म. तर त्या ससेप्टेबल टू इन्फेक्शन्स असतात. ओके. तर अशा वेळी जर एखादं दाढेमध्ये हम्म. इन्फेक्शन झालंय तर ते पुढे जाऊ शकतं, त्याला म्हणजे त्याचे दुष्परिणाम असतात. ओके. आणि हे इन्फेक्शन्स पुढे जाऊ नयेत म्हणून हम्म. ते त्याच वेळी ट्रीट करणं गरजेचं असतं. त्यामुळे असे प्रेग्नन्सी सेफ मेडिकेशन्स असतात जे आपण, हम्म. ज्याच्यामुळे तुमच्या प्रेग्नन्सीवर, बाळावर काहीही हम्म. परिणाम होत नाही, अशा मेडिसिन सुद्धा दिल्या जातात. आणि त्यांनी हम्म. ते करणं कम्प्लिटली सेफ आहे. म्हणजे फक्त प्रेग्नंट आहे आणि मी ट्रीटमेंट घेऊ शकत नाही ह्या हम्म. कारणामुळे सहन करत राहणं. आणि काय होतं की हम्म. प्रेग्नंट लेडीला सगळ्यात जास्त रेस्टची आवश्यकता असते, अगदी. योग्य आहाराची गरज असते. मग जर दात दुखत असेल आणि एवढं सगळं आपल्याला त्रास होतोय तर आपण कसा घेणार योग्य आहार आणि रेस्ट, विश्रांती तरी कशी मिळणार आहे? बरोबर. तर मला असं वाटतं की ह्या सेफली आम्ही बरेचदा कॅरीड आउट केलेल्या हम्म. आहेत प्रोसिजर्स, विथ प्रॉपर प्रिकॉशन्स त्या घेतल्या पाहिजेत. अगदी. काही प्रिकॉशन्स ह्या घेणं गरजेचं आहे. आणि हम्म. त्या घेऊन बरेचदा आम्ही पेशंट्स ट्रीट केलेत. म्हणजे माझ्याकडे बऱ्याच हम्म. डॉक्टर्सचे रेफरल्स येतात, गायनेकोलॉजिस्टचे, ओके. की हा. ते पाठवतात की पेशंट प्रेग्नंट आहे आणि मग तुम्ही करू शकता का? तर ओके. आम्ही आमच्या एक्सपिरियन्स मध्ये बरेच अशा हम्म. महिलांना ट्रीट केलंय आणि दे आर व्हेरी हॅपी. म्हणजे हो. मला तर खूप त्या हे करतात, म्हणजे चांगलं बोलतात की झाल्यानंतर हो. येतात भेटायला आणि सांगतात की तुम्ही त्यावेळी फार आम्हाला हे केलं, रिलीव्ह केलं. कारण हा. पेन, दातांचं पेन, आणि म्हणजे प्रेग्नन्सी हो, हो. नंतरच्या डिलिव्हरीच्या पेन नंतर दातांचं पेन आहे असं मानतात सगळीकडे. अगदी. तर त्यामुळे त्यातून रिलीज झाल्यानंतर त्या फार हे होतात. त्यां- म्हणजे ते त्यांची मनस्थिती पण कशी असणार आहे त्यावेळी की हे सर्व निभावून नेणं हो आणि त्यात परत दातांची काळजी घेणं आणि जर दातांना काही झालं असेल तर त्याचं पेन आणि कुठेतरी त्यांना ऍडिशनल सहन करावं लागतं. हो त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांना ट्रीट करता आणि त्याच्यानंतर
जेव्हा ते पेन निघून जातं हो त्यांना इतकं रिलीफ होत असेल हो की हो हे अवर्णनीय असेल हो त्यांच्यासाठी. तर आणि सर मला या संदर्भातच एक पुढचा प्रश्न आहे, की सर त्यांची कधी-कधी झोप होत नाही व्यवस्थित आणि त्यांना इतकं पेन होत असतं रात्रीचं आणि त्यामुळेच रात्रीची झोपेची अपूर्तता म्हणजे काय म्हणू आपण त्याला, की त्यांची झोप नीट न झाल्यामुळं त्यांना हम्म, मसल स्पाझम हम्म, हे होतं का? म्हणजे तुम्ही पहिल्या एपिसोडमध्ये हो आपलं बोलणं झालं होतं या हो रिलेटेड, हो की महिलांना मसल स्पाझमचा त्रास होऊ शकतो. हो मग गर्भवती महिलांना त्या महिलांपेक्षा जास्त मसल स्पाझम असतो की कसं? त्यांना ते होण्याची शक्यता मॅडम हं, जास्त असते. गर्भवती महिलांमध्ये काय होतं की झोपेचं जे शेड्यूल आहे ते थोडं डिस्टर्ब झालेलं असतं. हं, त्यामुळे रात्री दात चावून धरण्याची हॅबिट होते आणि बरेचदा हे 95% लोकांना माहिती नसतं. मी बऱ्याच पेशंट्सना मी ज्यावेळी सांगतो की तुम्हाला हं, रात्री तुम्ही झोपेत दात चावून धरताय तर हं, 95% लोक म्हणतात की नाही आम्हाला अशी काही सवय नाही. पण मग मी त्यांना एकच वाक्य सांगतो की मी आता सांगितलंय तर तुम्ही आता ऑब्झर्व करा. आणि जे नेक्स्ट व्हिजिट असते त्यामध्ये ते येऊन सांगतात की होय डॉक्टर आम्हाला अशी सवय आहे रात्री झोपेत आम्ही दात हं, चावून धरतो. मग प्रेग्नंट लेडीज मध्ये काय आहे की फक्त ह्याला आपण हीट थेरपी त्यावेळी देतो हं, मसल्ससाठी. हं, बाकी कुठलीही मेडिसिन्स देत नाही. आणि हं, त्यानंतर मग त्यांना प्रेग्नंट डिलिव्हरी झाल्यानंतर आपण त्या स्टेबल झाल्या की ते हं, देऊ शकतो. आणि एक महत्वाचा ऍस्पेक्ट प्रेग्नंट लेडीज हं, मध्ये काय आहे की हे करण्या अगोदर म्हणजे ती हं, ट्रीटमेंट घेण्याच्या अगोदर किंवा प्रेग्नन्सी राहण्याच्या अगोदर त्यांनी जर डेंटल चेकअप रेग्युलर इंटरव्हल्सला केलं ना हं, तर हं. मला वाटतं की ह्या गोष्टी टाळता येतात अच्छा. बऱ्याच. कारण कधी कधी काय हं, होतं की हे हार्मोनल चेंजेसमुळे त्यांच्या गम्स मधनं हं. ब्लीड होणं, अगदी सर. अचानक हिरड्या सुजणं हं, हं, हे प्रकार होतात. तर हे प्रकार आपण हं, मिनिमाइज करू शकतो किंवा झाले तर त्याला हं, ट्रीटमेंट आहेच. पण प्रेग्नन्सीमध्ये झाल्यानंतर काय हं, होतं की तुम्ही म्हणजे प्रेग्नंट हं. लेडीज आणि त्यांचे घरचे हे सगळे हां. एकदम ऍट द एज असतात. म्हणजे ते एक छोट्या छोट्या गोष्टीवरून फार टेन्शन घेतात. अगदी सर. तर हं, तसं ते टाळण्यासाठी प्रिव्हेंटिव्ह चेकअप इज ऑलवेज बेटर. त्या प्रेग्नन्सी जेव्हा राहते हं, अगदी किंवा प्लॅन करतंय कोणी हं. तर त्यांनी डेंटल चेकअप आवर्जून केलं पाहिजे. आणि येस सर. मी बरेच गायनेकोलॉजिस्ट जे माझे फ्रेंड्स आहेत, हं, कलिग्स आहेत, हं, त्यांना पण मी तेच रिक्वेस्ट करतो नेहमी, की हं, तुमच्याकडे ज्या लेडीज येत आहेत, हं, ज्या म्हणजे हं, प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतायत, त्यांना तुम्ही एकदा डेंटल चेकअपसाठी आवर्जून पाठवा. कारण काही हं. गोष्टी ज्या आहेत त्या आपण ह्या प्रेग्नन्सीच्या अगोदर जर केल्या, तर त्या बऱ्याच म्हणजे त्याचे रिझल्ट चांगले राहतात. आपण सगळ्या येस. ट्रीटमेंट हं, व्यवस्थित करू शकतो. कारण प्रेग्नन्सीमध्ये काय आहे, की आपण हं. सगळ्या ट्रीटमेंट व्यवस्थित नाही करू शकत. आणि थोडं काही गोष्टी सुद्धा टाळू शकतो, हो, ज्या हो, अनावश्यक होत्या किंवा त्या हो. ज्या खूप मोठ्या हानिकारक होत्या तुमच्या हं, आरोग्यासाठी, हं. त्या सुद्धा टाळल्या जाऊ शकतात. बरोबर आहे. जस्ट बिफोर कन्सीव्ह की तुम्ही एकदा या आणि तपासणी करून घ्या दातांची आणि मग त्यानंतर काय असेल ते व्यवस्थित होईल. डॉक्टर, महिलांमध्ये असं काही मिथ आहेत, की असं काही खोट्या आहेत गोष्टी, की ज्या ते कॅल्शियम इनटेक करतात, हं. तर ते आणि बेबीचं टूथ याच्यामध्ये काही संदर्भ आहे का? म्हणजे काही रिलेशन आहे का दोघांचं? कॅल्शियम लेवल्स जर खूप कमी असतील तर हं, तो डेफिनेटली अफेक्ट करू शकतो गर्भाला, हं, हं, बाळांना. हं, कारण त्यांचं जे आपले जे दात तयार होत असतात ना, ते हं, त्या एज मध्ये तयार होत असतात. म्हणजे गर्भातच हं, एक टूथबड आलेला असतो आणि हं, 9व्या महिन्यापर्यंत बरेच टूथबड आपल्या हं, दुधाच्या दातांचे तरी तयार हं. झालेले असतात. बरोबर. त्यामुळं तेव्हा जर कॅल्शियम कमी पडलं हं. तर इफेक्ट होऊ शकतो. ओके. पण ऍडल्टहुड मध्ये तसं होत नाही. म्हणजे जसं आता आपलं हां. वय जर पेशंटचं वय 30 किंवा 35 असेल आणि ओके. त्यांचा कॅल्शियम इंटेक कमी असेल, हं, हं. तर म्हणून त्यांच्या दातांवर इफेक्ट झालाय किंवा म्हणून कॅल्शियम कमी पडलंय म्हणून दात खराब झालेत किंवा ओके. एखादे हां. लेडीज आहेत ज्यांचं हं, ऑब्व्हियसली त्या 50-55 वर्षानंतर हं. कॅल्शियम डेफिशियन्सी त्या सफर करत असतात. अगदी. तर त्यावेळी कॅल्शियमच्या डेफिशियन्सीमुळं ते झालंय, हं. दात खराब झालेत असं नाहीये. ओके. त्यामुळे आईच्या गर्भात आईने हं, रेग्युलर कॅल्शियम घेणं ऍडिक्वेट अमाऊंट मध्ये घेणं हे हं, गरजेचं आहे हं. बाळाच्या दातांच्या निरोगी निरोगी. हं. आरोग्यासाठी, निरोगी राहण्यासाठी दात. बरोबर. पण अडल्टहुड मध्ये म्हणजे हं. आपण मोठे झाल्यानंतर किंवा आपण 30-35 वर्षाचे झालोय आणि आता माझा कॅल्शियम इंटेक कमी झालाय, हाडं माझी डेफिनेटली ठिसूळ होतील किंवा ओके. हा हां. हे होतील. पण माझ्या दातांवर काही इफेक्ट पडणार नाही त्याचा, की कॅल्शियम मी ओके. घेणं कमी केलं म्हणून हे हा पण एक
फार म्हणजे तुम्ही चांगला प्रश्न विचारला. ऍक्च्युली लोकांमध्ये हा फार मोठा गैरसमज आहे की मी आता जे कॅल्शियम मला कमी पडते म्हणून माझे दात खराब होत आहेत. नाही, ते तुमच्या डाएटमुळं, तुमच्या ब्रशिंग हा. हॅबिट्समुळं किंवा तुम्ही लहान असताना त्याची योग्य हम्म. काळजी तेवढी न घेतली गेल्यामुळे. आता आपण दातांसंदर्भातच बोलतोय की या ज्या गर्भवती महिला असतात त्यांचे काही असे प्रॉब्लेम्स असतात रिगार्डिंग टूथ की त्यांना कदाचित फिक्स्ड दात बसवावा लागतोय वगैरे. हम्म. तर मग तेव्हाच बसवायचा की डिलिव्हरी झाल्यानंतर बसवायचा, कसं? जनरली आम्ही प्रेग्नंट लेडीज मध्ये ज्या डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट असतात, ज्याला वेळ लागू शकतो, त्या ट्रीटमेंट्स आम्ही थोड्या पोस्टपोन करतो अप टू डिलिव्हरी. हम्म. आणि डिलिव्हरी नंतर सुद्धा 1 महिना जेव्हा हिमोडायनामिक स्टेबल होतं तोपर्यंत आम्ही त्या पोस्टपोन करतो. कारण काय आहे की ज्या पोझिशन मध्ये जनरली आम्ही डेंटिस्ट काम करतो ती पोझिशन प्रेग्नंट लेडीज मध्ये काम करण्यासाठी एवढी सुटेबल नसते. हम्म. कारण त्याला लिमिटेशन्स. त्याला लिमिटेशन्स आहेत त्या पोझिशन मध्ये काम करण्यासाठी. म्हणून प्रेग्नन्सीमध्ये जनरली प्रोटोकॉल हा असतो की जी इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे तेवढी करायची. म्हणजे रूट कनाल सुद्धा जरी आम्ही केलं तर आम्ही पहिली 1 किंवा 2 स्टेप करतो आणि त्या डेफिनेटिव्ह जी नंतर त्याची जी स्टेप असते, थर्ड स्टेप, ज्याच्यामध्ये रूट कनाल कम्प्लीट होतं, ती जनरली आम्ही प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर 1 महिन्यांनी बाळ ज्यावेळी थोडं स्टेबल होतं, अप टू 40 डेज ते हिमोडायनामिकली स्टेबल होतात फिमेल्स, त्यानंतर आम्ही करतो. ओके. काही महिला असतात त्यांना काही त्रास होत नसतो दातांचा जेव्हा त्या प्रेग्नेंट असतात, पण डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना दातांचे प्रॉब्लेम्स खूप यायला लागतात. याच्या पाठीमागे काय कारण असावं? एक कारण तर आहे की हार्मोनल चेंजेस, आणि दुसरं कारण आहे की डाएट. म्हणजे आपल्याकडे जनरली प्रेग्नंट लेडीजना नंतर न्यूट्रिशियस फूड म्हणून आपण बऱ्यापैकी शुगर देतो, किंवा बाळ लहान असतं त्यामुळे ते ऍडिक्वेटली स्वतःच्या दातांची काळजी घेऊ नाही शकत. ब्रशिंग कडे थोडस दुर्लक्ष होतं त्यांचं, किंवा म्हणजे जसं मी लास्ट एपिसोड मध्ये सांगितलं की काही खाल्ल्यानंतर चूळ भरा, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं. आणि त्याच्यानंतर जे रेसिड्युअल आधी असलेले प्रॉब्लेम्स आहेत ते प्रोग्रेस होतात. आणि हार्मोनल चेंज हे सुद्धा कारण आहेच त्याच्या मागे. अगदी सर. आणि महिलांमध्ये एक अशी गोष्ट आहे की डिलिव्हरी नंतर मोस्टली की त्यांचे दात असे सैल व्हायला लागतात असं त्यांचं म्हणणं असतं, आणि ते म्हणतात की दात सैल होत आहेत म्हणून आम्ही ब्रश करत नाहीये. तर हे चुकीचं आहे की हे बरोबर आहे, त्यांची दात सैल होत असतात की काय होत असतंय? नाही, दात जनरली सैल नाही होत, पण कधी कधी काय होतं की प्रेग्नन्सीमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे हिरड्या अचानक सुजू शकतात आणि त्याच्यातून ब्लिडिंग होत असतं. ह्या प्रोसेसमध्ये हिरड्या थोड्याशा खाली जाऊ शकतात, म्हणजे दातांचा सपोर्ट कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे दातांमध्ये थोडीशी मोबिलिटी येऊ शकते. आणि फक्त रक्त येते म्हणून आपण ब्रश केलं नाही तर अजून ती प्रोसेस अग्रावेट होणार, म्हणजे परत ती एक विशेष सर्कल ते तयार होणार, ज्याच्यामध्ये आपण ब्रश केले नाहीत म्हणून दातावर अजून घाण जमा होणार, अजून रक्त येणार, ही प्रोसेस मग सुरू होते. त्यामुळं त्याच्यावर सोपा उपाय ब्रशिंग करणं आणि डॉक्टरांकडे जाऊन एकदा क्लिनिंग करून घेणं. आणि क्लिनिंग केल्यानंतर बऱ्यापैकी हार्मोनल स्टॅबिलिटी तोपर्यंत आलेली असते, म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर नॉर्मलाइज होते आणि त्यावेळी ते ब्लिडिंग आणि हे सगळं बंद होतं. म्हणजे हिरड्यांची सूज कमी झाली की त्यांचे प्रॉब्लेम्स तसे प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी कमी होतात. आणि ही सूज जी आहे ना ती फक्त औषधांनी कमी करायची नाही. म्हणजे काही ऍस्ट्रिंजंट लोशन्स, टूथपेस्ट मिळतात बाजारामध्ये जे घेतले जातात आणि त्यांनी सूज कमी होते, पण तसं नाही. त्याच्या दातांवर जी अडकलेली घाण आहे ती स्वच्छ करणं गरजेचं आहे. ती स्वच्छ केल्यानंतर त्या हिरड्या हेल्दी होतील. ऍस्ट्रिंजंट्स जे असतात त्यांनी फक्त काय होईल की तुमचं रक्त येण्याचंच प्रमाण कमी होईल. तो फक्त बँडेड लावल्याचा प्रकार आहे. मूळ म्हणजे जे कॉज आहे ते आपण ट्रीट नाही करत आहोत. म्हणजे जी जखम झाली आहे त्यातली ती ट्रीट करत नाही आपण. त्यामुळे फक्त तशा टूथपेस्ट लावणं, किंवा सेन्सिटिव्हिटीचं पण तसंच आहे. म्हणजे बरेचदा प्रेग्नंट लेडीज नंतर पोस्ट प्रेग्नन्सी नंतर ते कंप्लेन करतात की सेन्सिटिव्हिटी जास्त आहे दातामध्ये, सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट लावतात. सेन्सिटिव्हिटी ज्यावेळी होते आपल्याला त्यावेळी त्याच्या मागे एक डेफिनेट कॉज आहे. तुमच्या तोंडामध्ये काही किडलेले दात असू शकतात, काही दात झिजलेले असू शकतात, एक्सेसिव्हली तुम्ही दात एकमेकावर घासत असाल रात्री तर तसं पण होऊ शकतं, ते पण कारण आहे. तर ती कारणं शोधण्यासाठी आपल्याला डेंटल क्लिनिक मध्ये जायला लागेल, डेंटल चेकअप करून घ्यायला लागेल, आणि त्याच्यानंतर मग
जर असं कुठलं कारण आपल्याला मिळालं नाही तर मग आपण ते ट्राय करू शकतो सेन्सिटिव्हिटी. पण पहिलंच मेथड सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट देणं हे नाही आहे. इनफॅक्ट मी त्याच्या पूर्णपणे अगेन्स्ट आहे. माझ्या क्लिनिकमध्ये गेल्या 12 वर्षामध्ये मी हार्डली 4 किंवा 5 लोकांना सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट दिलेले आहेत, म्हणजे सेन्सिटिव्हिटीसाठी टूथपेस्ट दिलेत. अदरवाईज मी कधीच सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट प्रिस्क्राईब नाही करत. मी त्याच्या मग पूर्णपणे अगेन्स्ट आहे. सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट लावायचे की नाही लावायचे? जनरली आपण त्याचा वापर केला नाही पाहिजे. काय आहे की सेन्सिटिव्हिटी टूथपेस्ट मध्ये असे काही घटक असतात ज्याच्यामुळे तुमचे दात ठिसूळ होऊ शकतात जर तुम्ही ते रेग्युलर वापरले तर. ओके. आणि डेंटिस्ट कडे बऱ्याच थेरपॅटिक ट्रीटमेंट्स असतात ज्या खरोखर रिक्वायर्ड आहेत सेन्सिटिव्हिटीच्या ट्रीटमेंटसाठी. म्हणून मी जसं म्हणालो की सेन्सिटिव्हिटीचं कॉज रूल आउट करणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्या कॉज म्हणजे फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आणि त्या कॉज फाइंड आउट केल्यानंतर आपण त्या अनुषंगाने त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एकच ट्रीटमेंट असू शकत नाही. म्हणजे तुम्हाला सेन्सिटिव्हिटी आहे हा सिम्पटम आहे, म्हणजे तो लक्षात येणारा एक गोष्ट आहे की तो हे आहे, पण तो डिसीज नाही इटसेल्फ. हा, म्हणजे तोच रोग नाही. सेन्सिटिव्हिटी हा काही आजार नव्हे. ओके. ती कशाच्या तरी परिणिती आहे, कुठल्या तरी गोष्टीची ती परिणिती आहे. अच्छा. तर ते रूट कॉज आपल्याला फाइंड आउट करायला मग पाहिजे. असे रूट कॉज कोणकोणते असू शकतात? रूट कॉज म्हणजे काय, एक तुमच्या अतोनात दातांची झीज असणं हा एक कारण आहे. हे एक कारण आहे. रात्री दात एकमेकांमध्ये आपण घासत असू किंवा काही लोकांना बघा दिवसभर च्युइंगम चघळण्याची किंवा सतत गुटखा मावा असे सुपारी असे पदार्थ खाण्याची सवय असते. मग असे लोक रात्री ते दात एकमेकांवर घासत राहतात. त्याला ब्रक्सिझम म्हणतात. आपण ते एपिसोड मध्ये मेन्शन केलंय. तर त्यामुळे काय होतं की त्यामुळे सेन्सिटिव्हिटी येऊ शकते. ह्या सगळ्या गोष्टीमुळे दातात क्रॅक्स डेव्हलप होतात. क्रॅक्स डेव्हलप झाल्यामुळे सेन्सिटिव्हिटी वाढू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे माझे दात पिवळे दिसत आहेत म्हणून अतोनात ताकदीने ब्रशिंग करणं, ब्रश करण्यासाठी खूप हार्ड आणि मीडियम ब्रश वापरणं, हार्ड किंवा मीडियम ब्रश वापरणं. आणि कधी कधी काय होतं की ह्याचा आपण व्हिडिओ म्हणजे प्रॉपर ब्रशिंग काय टेक्निक आहेत हे आपण अटॅच करूयाच ह्या व्हिडिओला. हा, किंवा नेक्स्ट ह्याला आपण ते डिस्कस पण करूया. नक्की. पण हे एक कारण आहे. त्याच्यानंतर काय होतं की दातांची जी एकमेकांमध्ये येण्याची जी ठेवण आहे त्याला आम्ही ऑक्लुजन म्हणतो आमच्या भाषेत. तर त्याच्यामध्ये काही बिघाड असेल ना तरी सुद्धा दातांचे टवके उडू शकतात आणि ह्या टवके उडाल्यामुळे सेन्सिटिव्हिटी होते. कधी कधी हिरड्या खाली जाऊ शकतात. हिरड्या खाली गेल्यामुळे दातांची मुळं एक्सपोज होतात ओरल कॅव्हिटीला आणि त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी होते. तर ही बरीच कारणं आहेत की मी आत्ताच तुम्हाला एक 4-5 तरी कारणं सांगितली. सर, ज्या महिला प्रेग्नेंट असतात त्यांना ब्रश कोणता वापरायचा, म्हणजे हार्ड वापरायचा, मीडियम वापरायचा की सॉफ्ट, ते पण गरजेचं असेल ना त्यांच्यासाठी? जनरली आपण सगळ्यांनी सॉफ्ट ब्रश वापरणं बेटर असतं. आपल्याला हार्ड किंवा मीडियम ब्रशची काही गरज नसते ऍज सच. पण कधी कधी काय होतं काही लोकांना ती एवढं हॅबिच्युअल असतं की त्यांना समाधान होत नाही ब्रश केल्याचं. म्हणजे सॉफ्ट दातांनी ब्रश केलं तरी असं वाटत नाही त्यांना की मी ब्रश केलंय. मग त्यांच्यासाठी मीडियम ब्रश योग्य आहे, पण ते सुद्धा प्रॉपर टेक्निकनी करायला हवं. म्हणजे त्या टेक्निक आपण करू सांगूच किंवा व्हिडिओ लिंक अटॅच करू त्याला. नक्की सर. सर, तुम्ही ही चांगली इन्फॉर्मेशन दिली रिगार्डिंग ब्रशिंग, की गर्भवती महिलांनी ब्रश कसं केलं पाहिजे आणि ते त्यांनी पण सकाळी संध्याकाळी असं केलं पाहिजे. काही ज्या महिला असतात त्यांच्यामध्ये एक मिथ असतं की मला ब्रशिंग नाही होते आता कारण माझ्या हिरड्यातून रक्त येत आहे. खरं तर हे चुकीचं आहे जसं तुम्ही सांगितलं, पण त्या तसं करतात, पण त्याच्याऐवजी त्या माउथवॉश घेत असतात. तर माउथवॉश घेणं हे कधी घ्यावं आणि का घ्यावं, म्हणजे ते घ्यावंच की नाही घ्यावं हे पण आहे ना. हा अत्यंत महत्वाचा मॅडम तुम्ही प्रश्न विचारलात आणि ह्याला मी थोडंसं सविस्तर उत्तर देऊ इच्छितोय. ह्याला पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की माउथ वॉश हा एक मेडिकेटेड प्रोडक्ट आहे. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं तर ते एक औषध आहे. आणि औषध हे आपण कधी खातो, ज्यावेळी आपण आजारी पडतो आणि ते दिलेल्या डोस मध्येच आपण खातो. ही पहिली गोष्ट. त्यामुळं माउथ वॉश हे रोज म्हणजे माझ्या तोंडातून वास येतोय किंवा मला फ्रेश वाटावं म्हणून मी माउथ वॉश वापरतोय असं नाही व्हायला पाहिजे. कारण जर तुम्ही त्याचे कंटेंट जर वाचले तुम्ही माउथ वॉशचे तर त्याच्यात एक क्लोरहेक्झिडिन म्हणून प्रकार असतो. म्हणजे क्लोरहेक्झिडिन इज कन्सिडर्ड ऍज अँटीसेप्टिक. म्हणजे काय की जंतू संसर्ग तो रोखतो.
पण तुम्ही रोज जर ते वापरलं तर तुमच्या तोंडातले जे नॅचरल चांगले बॅक्टेरिया जे आहेत, जे हेल्पफुल बॅक्टेरिया आहेत, ते सुद्धा बॅक्टेरिया जातात. म्हणजे त्याला आम्ही चेंजिंग ऑफ ओरल फ्लोरा म्हणतो. म्हणजे हा फ्लोरा, जे चांगले बॅक्टेरिया जे आपल्या डायजेशनसाठी गरजेचे आहेत, आपल्या लाळेमध्ये त्याचं मिश्रण गरजेचं आहे, असे बॅक्टेरिया सुद्धा ते चेंज करून टाकतं, त्यांना मारून टाकतं. आणि ओके. त्याच्यामुळं काय होतं की सुपर इम्पोज्ड फंगल इन्फेक्शन तोंडात होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय की बरेचदा हे जे माउथ वॉश आहेत, आता त्याच्यात ऍक्वियस पण आलेत, पण बरेच अजून माउथ वॉशेस हे अल्कोहोल ऍज अ सॉल्व्हंट वापरतात. ह्याच्यामुळे काय होतं की तोंडातली त्वचा जी आहे आतली, ती कोरडी पडते आणि त्या कोरड्या त्वचेमध्ये मायक्रो क्रॅक्स येतात ओके. किंवा मायक्रो ॲब्रेजन्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे त्वचेमध्ये क्रॅक्स येत नाहीत, पण मायक्रो ॲब्रेजन्स म्हणतो. म्हणजे छोटे व्रण होतात त्याच्यात आणि त्यातून जंतू संसर्ग होऊ शकतो किंवा तुमचा दात जरी त्याला घासला तरी तिथे अल्सर्स तयार होऊ शकतात. त्यामुळे माउथ वॉश ही रेग्युलर वापरायची गोष्ट नाही. कोणाला अगदीच वापरायचं असेल चांगले ओरल हायजीन मेंटेन करण्यासाठी, तर ते फक्त आठवड्यातून जास्तीत जास्त 2दा वापरायचं. ओके. आणि एकदा जर तुम्ही ती बॉटल घेतली, म्हणजे तुमची सर्जरी झाली आहे जबड्याची किंवा काही आहे, त्यावेळी डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलं असेल तर इट्स वेल अँड गुड, पण ते सुद्धा 2 आठवड्यांच्या वरती, म्हणजे 14 डेजच्या वरती माउथवॉश अजिबात वापरायचं नाही. ओके. इट्स हायली व्हॉट विल यू से, अनरेकमेंडेड, नॉट रेकमेंडेड. त्यामुळं अजिबात हा फार हे. आणि काय होतं की आपण ते टीव्हीवर बघतो, म्हणजे जर वेस्टर्न मीडियामध्ये जर आपण बघितलं ना, तर अगदी ते सर. त्याची जाहिरात अशी करतात की ते फार चांगलं प्रोडक्ट आहे किंवा फार हेल्दी लाईफस्टाईलसाठी गरजेचं आहे. बट इट्स द अदर वे राऊंड. तुम्ही जर योग्य ब्रशिंग केलं आणि हे केलं आणि तुम्ही फाइंड आउट केलं, तोंडात जरी वास जरी येत असेल तरी सुद्धा त्याला सुद्धा काही कारण आहेत आणि ती कारणं आपण रूल आउट करायला पाहिजे. अगदी सर. ही चांगली माहिती तुम्ही सांगितलीत की माउथवॉश करणं कितपत घातक ठरू शकतं एखाद्या मनुष्याबाबतीत, आणि गर्भवती महिलांनी तरी टाळायलाच हवं रे. हो. म्हणजे जर त्यांना ब्रशिंग करता येत नाहीये किंवा त्याचे काही प्रॉब्लेम्स होत आहेत, तर तुम्ही एकदा डॉक्टरांना व्हिजिट करावं, म्हणजे जेणेकरून काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते सॉर्ट आउट होतील त्यांचे तिथल्या तिथे. सर, मग मला सांगा की माउथवॉश वापरायचं नाही तर मग वापरायचं तरी काय? म्हणजे त्याच्याऐवजी काहीतरी असेल ना रेमेडीज? आपण अगदी घरगुती उपाय करू शकतो. कोमट पाण्यात मीठ टाकून तुम्ही चूळ भरू शकता. ते दिवसातून 2 ते 3 वेळेला केलं, रोज केलं अच्छा. तरी काही फरक पडत नाही. ओके. पण थोडंसं हायपरटेन्सिव्ह असणाऱ्या पेशंट्सना सुद्धा ते फरक पडू शकतो त्यांनी, म्हणजे ब्लड प्रेशर त्यांचं वाढू शकतं. ओके. तर ते थोडंसं बॅलन्स आउट तुम्हाला करायला पाहिजे. तुम्ही पण तुम्हाला जर हे नॅचरली काय करायचं असेल तर दिस इज अ वे वेअर यू कॅन यूज इट, कारण त्याच्यात कुठलंही स्वीटनिंग आणि हे काही नसतं आणि मेंटेन होतं. ओके. म्हणजे गर्भवती महिलांनी पण वापरण्यासारखा हा तोटका असं म्हणायला काही हरकत नाही. हो. अगदी तुमच्या घरात आहे, हो. पाणी गरम करायचं आणि कोमट पाण्यात फक्त मीठ मीठ टाकायचं आणि टाकून. थोडं गार्गलिंग झालं की व्यवस्थित माउथ वॉश सारखं ते होतं. होतं. तर अशा पद्धतीने आज आपण गर्भवती महिलांबाबतीत त्यांच्या दातांच्या समस्या काय असू शकतात तर ते आज जाणलं. काही लोकांचं कसं असतं की जेव्हा आपण काहीतरी प्लॅन करत असतो त्याच्या आधीच तुम्ही डॉक्टरांशी भेटा, त्यांना विचारा त्यांचे प्रश्न, आणि तुमच्या दातांबाबतीत काही समस्या असतील तर त्या प्लॅनिंगच्या आधीच सॉर्ट आउट केलेल्या कधीही बऱ्या. म्हणजे तुम्हाला त्यानंतर कधीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि डॉक्टरांशी आपण सल्ला घेतल्यानंतर आजची इन्फॉर्मेशन इतकी सुंदर झाली की डॉक्टर तुमचे खूप मनस्वी धन्यवाद न्यूज Thank मराठी you. 24/7 चॅनेल तर्फे, की तुम्ही इथे आलात आणि आज आम्हाला इतकी चांगली माहिती दिलीत आणि आम्हाला मार्गदर्शन केलं. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. कारण काय की तुम्ही एक माध्यम बनलात गेल्या काही एपिसोड्स पासून. म्हणजे माझे हे विचार मी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील असतो आणि तुम्ही त्याचं माध्यम बनलात, तुमचं चॅनल त्याचं माध्यम बनलं, तुम्ही मला बोलवलं, त्यामुळे खूप खूप आभार, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. तर आजच्या भागात आपण गर्भवती महिलांच्या दातांच्या समस्या व त्यांची निगा कशी राखावी याच्या आपण उपाययोजना आणि त्यांची माहिती घेतली. याचे मार्गदर्शन आपल्याला चांगले लाभले व तसेच या पुढचे काही एपिसोड्स जे खूप छान असणार आहेत ते आपल्या न्यूज मराठी 24/7 च्या हेल्थ मंत्रालय कार्यक्रमात तुम्हाला दिसणारच आहेत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर तुम्हाला दातांबाबतीत काही समस्या असतील तर त्यांची तपासणी करायची असेल तर तुम्ही नक्कीच मकांदा डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिकला नक्की भेट द्या.
आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात न्यूज मराठी 24/7 चॅनेलच्या हेल्थ मंत्रा या कार्यक्रममध्ये. धन्यवाद. सुंदर स्वस्थ दात महत्वाचे आहेत आरोग्यदायी जीवनात. म्हणूनच दातांच्या संपूर्ण आरोग्यासाठी मकानदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक आता नव्या रूपात. फिक्स दात इम्प्लांट द्वारे बसवण्याचा 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव. पेशंट फ्रेंडली वातावरण. दातांच्या उपचारांची भीती असणाऱ्या पेशंटसाठी खास सुविधा. वारंवार फेल होणाऱ्या डेंटल ट्रीटमेंटसाठी स्पेशल उपचार. स्माइल डिझाईन सॉफ्टवेअर सुविधेसह कॉस्मेटिक डेंटिस्ट्री. अचूकतेसाठी सर्जिकल मायक्रोस्कोप द्वारे मायक्रो डेंटिस्ट्री. अत्याधुनिक रूट कॅनल सिस्टीम. दात नसलेल्या व्यक्तींना इम्प्लांट पद्धतीचा वापर करून एका दिवसात संपूर्ण दात बसवण्याची सोय. नवरदेव आणि नववधूसाठी स्पेशल डेंटल ट्रीटमेंट पॅकेज. डायबिटीज मुळे दात गेलेल्या पेशंटसाठी सुद्धा इम्प्लांट ट्रीटमेंटची सोय आता नव्या अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज. मकानदार मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर. स्टेशन रोड, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर.